Hello everyone. So our next point is wider objectives. Previously we have seen smart objectives. So wider objectives म्हणजे नॉन फायनान्शियल रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह असतात. फर्स्ट आहे इम्प्रूव्ह SEO ऑन दी वेबसाईट and that result increase hits by 40% per month within 6 months. Improve customer satisfaction from feedback forms from 3.5 to 4. Introduce new product to our portfolio in the next year. तर हे जे आहेत तर ते वायडर ऑब्जेक्टिव्ह आहेत की तुमचा फायनान्शियल रिलेटेड नाही आहे की सेल जो आहे तर तो इन्क्रीज झाला पाहिजे. त्याच्यात अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिटेबिलिटी आहे पण प्रायमरीली इट इज अबाउट सेलिंग. नेक्स्ट आहे की फीडबॅक आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे तर ते आउट ऑफ 5 पैकी 3.5 असेल तर ती 4 पर्यंत आली पाहिजे. त्याच्यानंतर नवीन प्रोडक्ट जे आहे तर ते कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड झालं पाहिजे. तर हे जे आहेत तर हे वायडर ऑब्जेक्टिव्ह आहेत. Such an objective should not find its way into the plan. However, your objectives can come from aims which are at higher level. This could be get more sales, we must increase profits, we have to cut costs, we need to cut back on interest payments, etc. मग असे जसे एक्झाम्पल सांगितलं की सेल, त्याच्यानंतर प्रॉफिट इन्क्रीज करायचं असेल किंवा कॉस्ट मध्ये कटिंग झालं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वायडर ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतात. नेक्स्ट आहे मार्केट अँड फिजिबिलिटी अनालिसिस. A market feasibility analysis determines the likelihood that a proposed land use or development will fulfill the objectives of a particular investor or community. For example, a feasibility study for proposed housing subdivision should estimate the demand for housing units in the area, estimate the absorption rate for the project, discuss legal and other considerations, then forecast cash flow and approximate investment returns likely to be produced. मार्केट आणि फिजिबिलिटी अनालिसिस मध्ये ते एकतर एक्झिस्टिंग मार्केटची फायनान्शियल कंडिशन काय आहे किंवा त्याची अडॉप्टेशन सिस्टीम काय आहे, ऍब्सॉर्प्शन रेट काय आहे, ते किती सेल होतो, किती नवीन बिझनेसेस जे आहेत तर ते स्टार्ट होतात, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा कॅश फ्लो किती आहे, क्रेडिबिलिटी किती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज केल्या जातात. नेक्स्ट आहे डेफिनेशन ऑफ फायनान्शियल मार्केट. ब्रॉड term describing any marketplace where buyers and sellers participate in the trade of assets such as equities, bonds, currencies, and derivatives. Financial markets are typically defined by having transparent pricing, basic regulation on trading, cost and fees, and market forces determining the prices of securities and that trade. Some financial markets only allow participants that meet certain criteria, which can be based on factors like the amount of money held, the investor's geographically location, knowledge of the market, or the profession of the participant. फायनान्शियल मार्केट जे आहे ती एक्झिस्टिंग मार्केटमध्ये किंवा बायर आणि सेलरचं पार्टिसिपेशन किती आहे, इक्विटीज, बॉन्ड, करन्सीज, डेरिव्हेटिव्ह मार्केट कंडिशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कन्सिडर केल्या जातात. मग त्याच्यामध्ये जॉग्राफिकल लोकेशन आहे किंवा नॉलेज ऑफ मार्केट आहे. जसं अर्बन एरियात जर बघितलं तर तिथे इन्व्हेस्टमेंटला इम्पॉर्टन्स दिले जातात, त्याच्यामुळे शेअर होल्डर तिथली जी लोकॅलिटी आहे तर ती शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकते.
तेच जर रुरल सेगमेंट मध्ये बघितलं तर तिथे शेअर्स मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट पेक्षा सेव्हिंग पॅटर्न हा खूप जास्त असतो. म्हणजे ह्या जॉग्राफिकल कंडिशन पण झाल्या. त्याच्यानंतर नॉलेज पण इम्पॉर्टंट आहे की तिथल्या लोकांना इन्व्हेस्टमेंटचं किंवा त्या फायनान्स रिलेटेड गोष्टींचं किती नॉलेज आहे. नेक्स्ट आहे दी फॉर्म ॲज अन इकॉनॉमिक युनिट. In order to survive and growth, a firm or business unit has to economically viable. It has to run as available economic unit. In this first instance, the firm has to acquire or make available itself some resources. Only then, through planned, systematic, efficient, and effective use of such resources, can this firm produce some results. आता इकॉनॉमिक युनिटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फॉर्मसाठी लागणारे जे रिसोर्सेस आहेत तर ते अवेलेबल आहेत का, त्याच्यानंतर जो ऍक्च्युअल प्लॅन आहे जो सिस्टमॅटिक वेनी असायला हवा, मग त्याच्यामध्ये इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी जी आहे तर ती प्रॉपर असायला हवी. त्याच्यानंतर जे इकॉनॉमी ऑफ स्केल आपण कन्सिडर करतो किंवा पर कॅपिटा इन्कम जे आहे तर ते सुद्धा कन्सिडर केलं गेलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये सब युनिट आहेत किंवा सब पॉइंट आहेत काही. मार्केटिंग ऑर्गनायझेशन. इन ऑर्गनायझेशन दिस सेल्फ प्लॅनिंग अँड सेल्फ policies are formulated on the basis of marketing organization. It ensures the smooth and systematic implementation of plans, policies, and programs which are much needed for the control of sales activities so as to maximize the efficiency and profitability. It also brings about innovative and better method of distribution and helps to meet the increasing production capacity. It also equips the organization with the necessary tools to counteract competition, counteract competition. Marketing organization structure the organization in such a way that brings about improvement in customer services and their satisfaction. त्या मार्केटिंग ऑर्गनायझेशन मध्ये त्यांचं सेलिंग प्लॅनिंग आहे किंवा सेलिंग पॉलिसीज ज्या आहेत तर त्या एक्झिस्टिंग मार्केटमध्ये जे आहेत तर त्याचे नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन जे आहे तर ती स्मूथ आणि सिस्टमॅटिक वेने पोहोचली पाहिजे. म्हणजे एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग जे केलं जातं मग त्याच्यासाठी होलसेलर्स, एंड युजर्स आहेत, डीलर्स आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. सप्लायर्स जे आहेत तर ते सुद्धा कॉन्टॅक्ट करायला हवेत. नेक्स्ट आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. मार्केटिंग मॅनेजमेंट इज द ऑर्गनायझेशनल डिसिप्लिन विच focuses on the practical application of marketing orientation, techniques and method inside enterprises and organizations on the management of firms' marketing resources and activities. Globalization has led firms to market beyond the border and their home countries, making international marketing highly significant and an integral part of firm's marketing strategy. मार्केटिंग मॅनेजमेंट जर कन्सिडर केलं तर मार्केटिंग करताना कुठल्या मार्केटमध्ये करतोय, तुमचे पोटेन्शियल कस्टमर काय आहेत, मग त्यांना कसं अप्रोच केलं गेलं पाहिजे. आता दुसऱ्या कंट्रीमध्ये जर तुमचे प्रोडक्ट सेल आउट करायचे असतील तर त्याच्यासाठी त्या कंट्री मधलं जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे तर ती वेगळी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी अनेक वेळा सांगते की कंट्री वाईज मार्केटिंगचे रूल्स सुद्धा चेंज होत असतात. म्हणजे गल्फ कंट्री असतील आणि आपली इंडियन मार्केट असेल तर सगळेच प्रोडक्ट गल्फ मध्ये चालणार नाहीये किंवा तिथली मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे तर ती चेंज करावी लागणार आहे. मग त्याच्यामध्ये प्रोडक्ट किंवा मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट मधले कलर्स आहेत, त्या टॅगलाईन आहेत,
तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, ह्या सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागतील. त्याच्यानंतर प्रोडक्ट मध्ये सुद्धा व्हॅरिएशन येतं, की आपण इंडियन मेड चॉकलेट जे आहेत तर ती खातो, तर तेव्हा त्याच्यात स्वीटनेस जास्त असतो. तेच जर तुम्ही बाहेरच्या म्हणजे फॉरेन कंट्रीजचे चॉकलेट ट्राय करून बघितले तर ते खूप जास्त बिटर असतात टेस्टला. त्याच्यात स्वीटनेस जो आहे तर तो कमी असतो, कारण ते त्यांचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस आहेत. कळतंय? नेक्स्ट आहे क्रिटिकल रिस्क अँड कंटिंजन्सी प्लॅनिंग. Critical risk is a section where business plan which talks about the potential risks and obstacles a new business might take, as well as steps that will be taken to combat those risks. Every business needs a risk management plan, whether it is as simple as purchasing liability insurance or so complex as to require full-time risk managers to execute it. आता रिस्क जी आहे तर ती अनसर्टन आहे. काही रिस्क अनालाइज केल्या जाऊ शकतात, अँटिसिपेट केल्या जाऊ शकतात, काही अनसर्टनली रिस्क समोर येतात. तर ह्याच्याशी टॅकल कसं करायचं, डील कसं करायचं, तर त्याच्यासाठी प्लॅन जो आहे तर तो रेडी असला पाहिजे. आता रिस्क अनालिसिस मध्ये, रिस्क फोरकास्टिंग मध्ये ह्या गोष्टी येतीलच, तरी सुद्धा थोडक्यात सांगते की समजा फायनान्शियल रिस्क जे आहेत तरी काही येऊच शकतात. समजा मार्केट डिमांड उद्या कमी झाली, तर मग अशा वेळेला काय करायचं, तर ही सुद्धा एक रिस्कच आहे की तुमचं अर्निंग जे आहे तर ते अचानक कमी होणार आहे, तुम्हाला प्रोडक्शन मध्ये चेंजेस करावे लागणार आहेत. तर ही अनालिसिस आहे. आता अनसर्टन रिस्क जर कन्सिडर केली तर आता कोविडमुळे 3-3 महिने कंपन्या बंद ठेवायला लागल्या, म्हणजे ही अनसर्टन रिस्क आहे. मग अशा वेळी काय करायला पाहिजे? मग रिस्क फोरकास्टिंग मध्ये जर बघितलं, त्याच्यातली स्टेप आहे क्रिटिकल रिस्क मधली. ती फर्स्ट स्टेप इन रिस्क असेसमेंट इज डिटरमाइनिंग दी quantity and level of risk that a business faces. Identify the threats that business faces, whether they are human, operational, financial, environmental, political, procedural, technical, project based, etc. रिस्क कशाच्या रिलेटेड आहे, त्याची इंटेन्सिटी काय आहे ती आयडेंटिफाय केली गेली पाहिजे. ह्युमन रिस्क मध्ये जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपण स्ट्राईक जे आहेत तर ती सुद्धा रिस्क आहे की ऑर्गनायझेशन बंद पडू शकतो किंवा स्पेसिफिक पिरियड साठी जे आहे तर ते ऑर्गनायझेशनचं वर्किंग जे आहे तर ते बंद असतं. ऑपरेशनल रिस्क जर कन्सिडर करायला गेलं तर तुमच्या क्वालिटी मध्ये प्रॉब्लेम आला प्रोडक्टचा, तर ती ऑपरेशनल रिस्क मध्ये कन्सिडर होईल. मग फायनान्शियलचं मी मगाशी एक्झाम्पल दिलं. नेक्स्ट आहे पॉलिटिकल, की गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चेंज झाल्या, तर मग अशा वेळेला ही सुद्धा रिस्क आहे की टॅक्सेस इन्क्रीज होत आहेत किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट वर त्याचा इम्पॅक्ट झालाय. तर ह्या अशा वेगवेगळ्या रिस्क वॉट थ्रू म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट मध्ये अनालाइज केल्या गेल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे कंपोजिट रिस्क इंडेक्स. The standard formula for risk assessment is the risk equal and probability of an event multiplied by the cost of the event. Each identified risk can be rated on a scale of 1 to 5, with 1 being the least likely to occur and cause least damage, and 5 being the most likely to occur and causing the most damage. All risks can then be sorted into low, medium or high depending on the rating. आता रिस्क इंडेक्स जो आहे
तर तो सुद्धा अनालाइज करता यायला पाहिजे की त्याच्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. लो, मीडियम आणि हाय रिस्क कुठल्या कॅटेगरीमध्ये ती रिस्क आहे, तर ते आयडेंटिफाय करून मग त्याच्यावर ऍक्शन घेता येऊ शकते. नेक्स्ट आहे रिस्क ऑप्शन इव्हॅल्युएशन. Once identified, a business can decide what it will do with the risk it faces. The four basic approaches to risk are risk avoidance, risk reduction, risk sharing or transfer, and risk retention. Risk avoidance involves not doing the project or task that will bring the business into contact with the risk. रिस्क मध्ये येणारच नाही, म्हणजे रिस्क आहे म्हणून प्रोजेक्ट डिनाय करणं म्हणजे रिस्कचा संबंधच येणार नाही. हा एक ऑप्शन असू शकतो. दुसरा आहे रिस्क रिडक्शन मीन्स पुटिंग प्रोसिजर्स इनटू प्लेस that will make the risk less likely to occur and mitigate the effects if it does occur. ऑपरेशन जे आहे किंवा मॅनेजमेंट जे आहे, प्लॅनिंग आहे, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करून रिस्क जी आहे तर ती अजून कमी कशी करता येईल तर ते बघायचं. नेक्स्ट आहे रिस्क शेअरिंग और ट्रान्सफर. टिपिकली इन्व्हॉल्व बाईंग इन्शुरन्स टू कव्हर लॉसेस और आउटसोर्सिंग दी टास्क so that someone else bear the burden of risk. एकतर रिस्क शेअर करायचे किंवा ट्रान्सफर करायचे. आता आपण लाईफ इन्शुरन्स जे घेतो म्हणजे काय करतो, आपण रिस्क जी आहे तर ती शेअर करतो की आपण इन्शुरन्स कव्हर घेतो की उद्या आपल्याला काही झालं तर आपल्या मागे आपले जे फॅमिली आहे तर त्यांना फायनान्शियल सपोर्ट जो आहे तर तो मिळायला पाहिजे. तर हे रिस्क ऑप्शन मध्ये 3 ऑप्शन आपण बघितले. नेक्स्ट आहे कंटिंजन्सी प्लॅन क्रिएशन. If a business decides to mitigate or accept the risk, it will benefit from having a contingency plan in place to deal with the situation should it occur. This can range from a fire evaluation plan to appointing an emergency coordinator to help with evacuation or media contact. Risk management can create detailed plans to deal with the most likely situation the organization will face or those that will do the most harm. आता कंटिंजन्सी प्लॅन जे आहेत की रिस्क अवॉइड कशी करायची, रिस्कची डील कसं करायचं, तर ते आहेत कंटिंजन्सी प्लॅन. पहिला प्लॅन इव्हॅल्युएशन. बिझनेसेस नीड टू रिव्ह्यू their plans occasionally to make sure they are up to date and that any risk equipment such as fire extinguishers or eye wash stations are in good working order. आता रिस्क मध्ये आपण जनरली काय कन्सिडर करतो तर फायर एक्सटिंग्युशर्स जे आहेत तर ते मेंटेन असायला पाहिजेत, इयरली ते चेंज व्हायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण रिस्क मध्ये कन्सिडर करतो जेव्हा एखादी फॅक्टरी किंवा ऑर्गनायझेशन असते. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी रिलेटेड काही गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स जो आहे तर तो प्रॉपरली ठेवला जातो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आहे रिस्क असेसमेंट. द नीड फॉर ड्रॉइंग अप कंटिंजन्सी प्लॅन्स emerges from a thought analysis through analysis of the risk that your organization faces. It's also used in thinking about new and ongoing projects. आता रिस्क असेसमेंट जे आहे तर काही रिस्क जे आहेत तर ते कन्सिडर केलेले असतात आणि त्या अनसर्टन जरी असतील तरी आपण जे नेहमी म्हणतो की कुठलाही प्लॅन करताना प्लॅन ए आणि प्लॅन बी रेडी असायला पाहिजे. आपल्याला प्लॅन ए एक्झिक्यूट करायचा असतो, पण तो जर समजा नाही झाला तर त्याच्यामध्ये चेंजेस करून आपल्याला प्लॅन बी एक्झिक्यूट करून आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत
तर ते आपल्याला अचीव करावे लागतात. Next, the following principles help a manager in risk assessment, addressing all business critical operations. पहिला आहे identifying risk. Identifying risk मध्ये आपला बिझनेस जो आहे तर तो कुठल्या क्रायसिस मध्ये किंवा कुठल्या रिस्क मध्ये सफर होतोय, तर ते पहिलं आयडेंटिफाय केलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनला किती लॉस होऊ शकतो, काय प्रॉब्लेम होऊ शकतात. नेक्स्ट आहे prioritizing risk. One of the greatest challenges of contingency planning is making sure you don't plan too much. You need a careful balance between over preparing for something that may never happen and adequate preparation so that you can respond quickly and effectively to a crisis situation when it occurs. With this, you analyze the impact of each risk and you estimate a likelihood of it occurring. आता आपण रिस्क इंडेक्स मध्ये बघितलं की हाय लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल रिस्क काय आहेत, तर ते आपण अनालाइज करतो. तर ह्याच्यामध्ये प्रायोरिटाईज करायला लागतात. एका वेळी एकच रिस्क असते असं नाहीये. एका वेळी अनेक प्रॉब्लेम्स असतात, अनेक रिस्क असतात. तर त्या अनालाइज केल्या गेल्या पाहिजेत की समजा फायनान्शियल रिस्क असेल तर मग त्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याच्यामुळे किती लॉस होऊ शकतो, कंपनी किती सफर होईल. ह्युमन रिस्क असेल तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे ऑर्गनायझेशनवर, ह्या सगळ्या अनालाइज केल्यानंतर पहिली कुठली रिस्क जी आहे तर ती सॉल्व्ह केली गेली पाहिजे किंवा त्या रिस्कशी डील केलं गेलं पाहिजे. तर ह्या प्रायोरिटाईज करता आल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये जर काही मिसमॅच झालं, फॉर एक्झाम्पल लो रिस्क जी आहे तर ती ऑन प्रायोरिटी सॉल्व्ह केली गेली आणि हाय रिस्क जी आहे तर ती शेवटी राहिली, तर त्या रिस्कचा इम्पॅक्ट खूप जास्त असेल. Following are the challenges of contingency planning. People are often poorly motivated to develop a strong plan B because they have so much of an emotional investment in plan A. तर आपण कुठलाही प्लॅन ए आणि प्लॅन बी आपण कन्सिडर करतो, पण त्याच्यामध्ये आपला सगळ्यात जास्त फोकस जो आहे किंवा इमोशन्स जे आहेत तर ते प्लॅन ए मध्ये असतात. एखादी गोष्ट अशीच घडायला हवी हे जे आपल्याला वाटत असतं, तर त्याच्यामुळे आपण प्लॅन बी कडे खूप कमी लक्ष देतो आणि प्लॅन बी एक्झिक्यूट करायची वेळ येते तर तेव्हा आपल्याकडे त्याचं प्रॉपर प्लॅनिंग रेडी नसतं. Next, there is often a low probability of crisis occurring, so people often don't see contingency planning as an urgent activity. जोपर्यंत प्रॉब्लेमच येत नाहीये तोपर्यंत दुसरा प्लॅन रेडी करायची गरजच नाहीये किंवा ऑप्शन्स ठेवायची गरजच नाहीये. अशा पद्धतीने वर्क केलं जातं, म्हणजे प्लॅन बी रेडीच केला जात नाही. Next is some key points for contingency planning. Communicate the plan to everyone in the organization. Inform people to their roles and responsibilities related to plan. Provide necessary training for people to fulfill these roles and responsibilities. Conduct disaster drills where practical. Assess the result of training and drills. Review the plan on a regular basis. Distribute revise plan throughout the company. Keep copies of the plan offsite. Audit the plan periodically. Reassess the risk to the business. Analyze efforts to control risk by comparing actual performance with the performance level described in contingency plan. Recommend and make changes if necessary. आता जो प्लॅन जो आहे तर तो ऑर्गनायझेशन मधल्या प्रत्येक पर्सनला माहित असायला पाहिजे, प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या कम्प्लीट करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. त्याचा जो फीडबॅक आहे की त्याचा इम्पॅक्ट किती झाला तर तो पण रिव्ह्यू किंवा चेक केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर प्लॅन मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील
तर ते केले गेले पाहिजेत, तो अपडेट केला गेला पाहिजे, पुन्हा सर्क्युलेट झाला पाहिजे. त्याच्या कॉपीज मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याचा कंटिन्युअस रिव्ह्यू की प्लॅन जो आहे तर तो एक्झिक्यूट होताना त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कंटिन्जन्सी प्लॅन मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे माइलस्टोन schedule. This is a list of the critical measures that are mentioned in the business plan. When implemented, the measures in the milestone schedule will help your enterprise become more efficient. तर ह्याच्यामध्ये जर स्टेजेस बघितल्या तर काही एक्झाम्पल आहेत. The type of assistance required based on critical measures, the date of implemented of these measures, the cost of implementing such measures, other information specific to the business that needs to be monitored at a glance. आता आपण जेव्हा क्रिटिकल मेजर्स बघतोय तर त्याच्यामध्ये एक्सपर्ट अनालिसिस जे आहे किंवा एक्सपर्ट पर्सोनल जे आहे तर ते त्यांच्याशी त्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, त्यांच्याशी डिस्कशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन डेट आहे प्लॅनची, जसं माइलस्टोन शेड्यूल आहे. तर माइलस्टोन शेड्यूल मध्ये फॉर एक्झाम्पल मी जेव्हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट शेड्यूल आपण करतो तर ते 4 क्वार्टर्स मध्ये केलं जातं. जानेवारी टू एप्रिल, त्याच्यानंतर मे टू जून, जूनला सेकंड क्वार्टर सुरू होतं, नोव्हेंबरला थर्ड क्वार्टर सुरू होतं, जानेवारीला फर्स्ट क्वार्टर, त्याच्यानंतर एप्रिलला फोर्थ क्वार्टर. तर हे जी सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये किती ह्युमन रिसोर्स जे आहेत तर ते एम्प्लॉईड करायचे, रिक्रूट करायचे, तर हा आहे माइलस्टोन. ठीक आहे. आता इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय. त्या ह्युमन रिसोर्सचं जर एक्झाम्पल कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंगचं जर बघितलं तर जानेवारी टू मे, मग त्याला कॉस्ट किती आली, मग कन्सल्टन्सी आहे, मग त्याची कॉस्ट सुद्धा मेन्शन केली आहे. तर माइलस्टोन का, तर त्याला स्पेसिफिक पिरियड मेन्शन केला गेलाय. ठीक आहे. नेक्स्ट आहे बिझनेस प्लॅन फॉर्मॅट. बिझनेस प्लॅन फॉर्मॅट आपण जसं एखादा इंडेक्स किंवा प्रोजेक्ट तयार करताना त्याचा जसा प्लॅन असतो तसा बिझनेस प्लॅन फॉर्मॅट पण असतो की त्याच्यात कंटेंट कुठल्या सिरीज मध्ये किंवा पॉइंट वाईज आले पाहिजेत. तर पहिला आहे कंटेंट. Every business plan should address a number of fundamental issues without which it would not be complete. These issues can be grouped under 6 major areas that are the pillars of every business activities, whether large or small. These are sales and marketing, then operations, human resource, finance, information and communication technologies, information management, essential contents of business plan in simple format. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी केलेली आहे. ह्युमन रिसोर्स म्हणजे ह्युमन रिसोर्स मध्ये किती पर्सन एम्प्लॉय करायला पाहिजेत, मग त्याच्यामध्ये एक्सपर्ट किती असायला पाहिजेत, ज्युनियर्स किती, स्किल्ड अनस्किल्ड लेबर किती, मग त्यांच्यासाठी फायनान्स किती प्रोव्हाइड करावा लागेल, त्यांना सॅलरी द्यावी लागेल ना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इन डिटेल प्लॅन केलेल्या असतात. आता त्याचा जो आपण इंडेक्स म्हणूया किंवा त्याची प्रेझेंटेशनचा फॉर्मॅट आहे तर तो ऍक्च्युअल फॉर्मॅट आहे की पहिले एक्झिक्युटिव्ह समरी आपण बघितलं, एंटरप्राइज डिस्क्रिप्शन. तुम्ही प्रोजेक्ट मध्ये पण ह्या गोष्टी करता की कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर प्रोडक्ट और सर्व्हिस डिस्क्रिप्शन, देन इंडस्ट्री अनालिसिस, कॉम्पिटिशन अनालिसिस, SWOT अनालिसिस, marketing sub plan, operations sub plan, human resource sub plan, the budget, liquidity, financial sub plan,
सिलेक्टेड ऑप्शन्स अँड क्रिटिकल मेजर्स अँड माइलस्टोन शेड्यूल. तर अशा फॉर्मॅटमध्ये बिझनेस प्लॅन जे आहेत तर ते तयार करायचे असतात. तुम्हाला थर्ड असाइनमेंट देते ही मंडेला सबमिट करायची आहे.